भाजपचं राजकारण घाणेरडं, लोकसभेमध्ये मुद्दाच मांडू देत नाहीत खासदार विशाल पाटलांचा आरोप, तर 2/3 काँग्रेसी विचारांचं सरकार येणार असल्याचंही वक्तव्य. काँग्रेसच्या टोल आंदोलनाला मोठं यश, अनेक जिल्ह्यांमध्ये सर्व वाहनांना 25% टोल माफी, वाहन चालकांना मोठा दिलासा. मुंबई विद्यापीठ अधिसभेची 24 सप्टेंबरला निवडणूक, 10 सदस्यांसाठी तब्बल 2 वर्षांनी निवडणूक प्रक्रिया. मुलुंड ते माटुंगा आणि वडाळा ते मानखुर्द मध्ये मेगा ब्लॉक, तर पनवेल ते मानखुर्द आज विशेष रेल्वे सुद्धा चालवणार. रत्नागिरीतील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, मुंबई गुन्हे शाखेकडून चौघांना अटक, 7,25,000 बनावट नोटा जप्त. पुणे जिल्ह्यातल्या अनेक धरणांना विसर्ग सुरू, पुणे शहरातील विशेषतः सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल आणि विश्रांतवाडी या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता. पुणे, पालघर, रायगडमध्ये पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे, मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पुण्यातील भाटघर धरण 100% भरलं, 19,131 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्यात सलग 12 दिवसांपासून पावसाच्या सरी, आजही येलो अलर्ट, तर जिल्ह्यातली 7 धरणं ओव्हरफ्लो. आज गटारी अमावस्या आणि रविवारचा योग, चिकन मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा.